आपण सर्व क्षेत्रातील सर्वात मोठे पुरस्कार कोणते ते बघणार आहोत. म्हणजेच खेळ, साहित्य, संगीत क्षेत्रातील, चित्रपट क्षेत्रात दिला जाणारा मोठा पुरस्कार, पत्रकारिता, जग, आशिया अशा खंडातला सर्वात मोठा पुरस्कार, जगातील सर्वात मोठा पुरस्कार आपण बघूया. तर महाराष्ट्रातील सर्वोच्च पुरस्कार सर्वप्रथम आपण बघू. तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा पुरस्कार आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. बाळासाहेब ठाकरेंनी चालू केलेला पुरस्कार, त्याचं नाव महाराष्ट्रभूषण. महाराष्ट्रभूषण हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पुरस्कार आणि 1997मध्ये शिवसेना भाजपचं सरकार असताना त्यांनी चालू केला. हा पहिला पुरस्कार पु ल देशपांडे यांना देण्यात आला होता. त्यानंतर पु ल देशपांडेंची पुस्तक आपल्याला माहीत आहेत, व्यक्तिवल्ली, बटाट्याची चाळ, त्याचबरोबर फुलराणी हे त्यांचं नाटक, असे अनेक त्यांची महत्त्वाची पुस्तकं आहेत. त्यानंतर पुढचा पुरस्कार भारतातील सर्वात मोठा पुरस्कार. तर भारतामधला सर्वात मोठा पुरस्कार आहे भारतरत्न आणि 1954ला त्याची सुरुवात झाली. 2 जानेवारी 1954ला त्याची सुरुवात झाली आणि सर्वप्रथम तिघांना देण्यात आला. तर त्या तिघांची नावं काय, तर एक आपले विज्ञानामध्ये नोबेल मिळवलेले रामन, सी.व्ही. रामन, त्याच्यानंतर सर्वपल्ली राधाकृष्णन आणि राजगोपालचारी यासारखे हे तिघजण होते. त्यानंतर आशिया खंडातील सर्वात मोठा पुरस्कार. तर आशिया खंडातील सर्वात मोठा पुरस्कार रॅमन मॅग्सेसे हा पुरस्कार 1957 पासून द्यायला सुरुवात केली आणि विनोबा भावेंना सर्वप्रथम दिला. आता याच्यामध्ये आणखीन एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ती म्हणजे 1957ला विनोबा भावेंना दिला. हा पुरस्कार कोणत्या देशामार्फत दिला जातो, तर फिलिपाईन्सचे माजी राष्ट्राध्यक्ष आहेत रॅमन मॅग्सेसे, त्यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो आणि फिलिपाईन्स या देशाकडून दिला जातो. त्यानंतर जगातील सर्वोच्च पुरस्कार कोणता, जगातला सर्वात मोठा पुरस्कार, तर त्याचं नाव माहिती आहे आपल्याला, नोबेल हा जगातला सर्वात मोठा पुरस्कार आहे आणि त्याची सुरुवात 1901 पासून झाली. भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा मिळाला होता रवींद्रनाथ टागोर यांच्या गीतांजली या काव्यसंग्रहाला. त्यानंतर नोबेल पुरस्काराबद्दल बऱ्याच कोणाच्या नावाने दिला जातो, त्या शास्त्रज्ञाचं नाव काय, त्यांनी कुठला शोध लावला होता, तर तो स्वतंत्र टॉपिक आहे, तो नंतर बघू आपण. पुढे महाराष्ट्रातील खेळ क्षेत्रात दिला जाणारा सर्वात मोठा पुरस्कार, राजा शिवछत्रपती हा खेळ क्षेत्रात दिला जाणारा सर्वात मोठा पुरस्कार, तो 1970 पासून दिला जातो आणि कोणाला पहिल्यांदा मिळाला हे काय फारसं विचारत नाहीत. पुढे बघू आपण. खेळ क्षेत्रातील भारतामध्ये दिला जाणारा सर्वात मोठा पुरस्कार, भारतामध्ये दिला जाणारा खेळ क्षेत्रातील सर्वात मोठा पुरस्कार, भारतातला खेळातला सर्वात मोठा पुरस्कार राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, परंतु आता नुकतं त्याचं नाव चेंज करण्यात आलं आहे, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार, लक्षात ठेवायचं. आणि त्यानंतर 1991-92मध्ये हा पुरस्कार सुरू झाला, हे एक लक्षात ठेवायचं. विश्वनाथ आनंद इथे झाले, तर हे चुकीचं आहे, विश्वनाथ आनंद नाही. नेमबाजपटू अभिनव बिंद्रा यांना पहिला पुरस्कार मिळाला खेळ क्षेत्रामध्ये भारतामध्ये. त्यानंतर पुढचं आपण बघू. तर दादासाहेब फाळके यांना दादासाहेब फाळके हा पुरस्कार चित्रपट क्षेत्रामध्ये दिला जातो, तो सर्वात मोठा पुरस्कार आहे. प्रथम पुरस्कार विजेते होते देविका राणी. त्यानंतर जगात चित्रपट क्षेत्रासाठी दिला जाणारा सर्वात मोठा पुरस्कार ऑस्कर, लक्षात ठेवायचं, भारतामध्ये दादासाहेब फाळके आणि जगातला सर्वात मोठा पुरस्कार ऑस्कर, तो 1921मध्ये सुरू करण्यात आला. त्यानंतर पुढे जगात पत्रकारितेसाठी दिला जाणारा सर्वात मोठा पुरस्कार, त्याचं नाव पुलित्झर आणि तो 1917मध्ये चालू करण्यात आला होता. त्यानंतर भारतात साहित्यासाठी दिला जाणारा सर्वात मोठा पुरस्कार, तर आपल्याला माहिती आहे ज्ञानपीठ हा पुरस्कार साहित्य क्षेत्रातील सर्वात मोठा पुरस्कार आहे आणि 1965ला त्याची सुरुवात केली. शंकर कुरूप यांना तो सर्वप्रथम देण्यात आला. आतापर्यंत मराठीत ज्ञानपीठ विजेते फक्त 4 आहेत मराठीमध्ये, दरवर्षी एकाला ज्ञानपीठ दिला जातो. अशा प्रकारे हे सर्व क्षेत्रातील पुरस्कार होते. त्याचबरोबर
आपण इतर काही पुरस्कार बघू, हेही महत्त्वाचे आहेत. द्रोणाचार्य पुरस्कार हा क्रीडा प्रशिक्षकाला दिला जाणारा पुरस्कार आहे आणि दरवर्षी दिला जातो. 2-3 असं विभागून दिले जातात. तर त्यानंतर जनस्थान पुरस्कार. जनस्थान पुरस्कार हा कुसुमाग्रज नाशिक प्रतिष्ठानतर्फे दिला जातो. दर 2 वर्षांनी देतात, दरवर्षी काही देत नाहीत ते. लता मंगेशकर पुरस्कार हा एक महत्त्वाचा पुरस्कार आहे. त्यानंतर साहित्य अकादमी पुरस्कार 23 भाषांमध्ये दरवर्षी दिला जातो. यावर्षी साहित्य अकादमी किरण गुरव यांना मिळाला आहे. किरण गुरव. त्यानंतर पद्मविभूषण पुरस्कार हा भारतातल्या 2ऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पुरस्कार आहे. पद्मभूषण हा भारतातील 3ऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा आहे आणि भारतातला 4थ्या क्रमांकाचा पुरस्कार पद्मश्री. आणि हे पद्म पुरस्कार, या तिन्हींना पद्म पुरस्कार म्हणतात आणि त्यांची सुरुवात करण्यात आली 1954 मध्ये. भारतरत्न पुरस्कार देखील 1954 मध्ये 2 जानेवारी 1954 मध्ये सुरुवात करण्यात आली.